हाय फ्रेंड्स, वेलकम बॅक टू चेरीलाज किचन. तर आज आपण बघणार आहोत झटपट होणारा नाश्ता. अगदी 20 मिनटात आज आपण नाश्ता बनवणार आहोत किंवा हे तुम्ही स्नॅक्स म्हणूनही खाऊ शकता. तर चला वेळ न वाया घालवता रेसिपीला स्टार्ट करूया. त्याआधी चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका. तर इकडे आपल्याला लागणार आहे 2 कप पोहे. पोहे तुम्ही जाडे पातळ कोणतेही घेऊ शकता. ह्याला आपण स्वच्छ पाण्याने धुवून घेऊया आणि यामध्ये काही पाणी राहणार नाही याची आपण काळजी घ्यायची आहे. तसेच यामध्ये घातले आहे 1 कप दही, अर्धा कप रवा. हे सर्व मिश्रण आपल्याला एकजीव करून घ्यायचं आहे, व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. इकडे माझं मिश्रण मिक्स झालं आहे. आता याला 10 मिनटं असेच ठेवूया. इकडे माझे 10 मिनटं झाले आहे. आता यातच घालूया बारीक चिरून घेतलेली मिरची. मी 2 मिरच्या घेतल्या आहेत, कोथिंबीर आणि हे मिश्रण परत मिक्स करूया. त्याआधी घालूया चवीनुसार मीठ. मीठ घालून हे मिश्रण परत मिक्स करून घ्यायचं आहे. जर लहान मुले खाणार असेल तर तुम्ही मिरची नाही घातली तरी चालेल. तर इकडे मिश्रण माझे मिक्स झाले आहे. ह्याला आपल्याला वाफवायचं आहे. वाफवण्यासाठी मी इकडे जाळीचं भांडं घेतलं आहे. त्याला आपण थोडे तेल लावून घेणार आहोत. भांडं रेडी झालं आहे. आता बॅटर आपण या प्रकारे गोलाकार या तुम्हाला पाहिजे त्या शेपने तुम्ही शेप देऊन हे बनवू शकता. तर मी इकडे असे गोलाकार बनवले आहेत. तर बॅटर या प्रकारे असलं पाहिजे. जर तुमचं बॅटर खूपच पातळ झाले असेल तर तुम्ही यामध्ये थोडासा रवा घालू शकता. तर मी पाणी उकळायला ठेवले होते. त्याच्यावर जाळी ठेवून झाकण लावून आपल्याला 5 ते 7 मिनटंच ठेवायचं आहे. तर इकडे माझे 5 ते 7 मिनटं झाले आहे. आता हे आपण काढून घेऊया. आता याला आपल्याला फोडणी द्यायची आहे. त्यासाठी आपल्याला लागणार आहे 2 चमचे एवढं तेल. तेल आपल्याला गरम होऊन द्यायचं आहे. तेल गरम झाले की यामध्येच घालूया 1 चमचा मोहरी. मोहरी तडतडली की यामध्ये घालणार आहोत 1 चमचा जिरे, कढीपत्ता, पाव चमचा हळद, 1 चमचा सफेद तीळ, थोडेसे हिंग, 1 चमचा रेड चिली पावडर आणि 1 चमचा सांबार मसाला घालायचा आहे. चवीनुसार मीठ. हे सर्व मसाले आपण परतून घेऊया. गॅस इकडे आपल्याला मीडियम टू लोवरच ठेवायची आहे आणि हे सर्व परतून घ्यायचं आहे. बॉल्स बनवून ठेवलेले ते सर्व यामध्ये घालूया. घालून ह्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आहे आणि 2 मिनटं आपल्याला असेच परतून घ्यायचे आहे. इकडे गॅस मीडियम टू लोवरच ठेवला आहे आणि 5 मिनटं मी असेच परतून घेतले आहे. आता आपण सर्व करूया. तर इकडे आपला नाश्ता रेडी झाला आहे. हाय की नाही झटपट होणारी रेसिपी, अगदी 20 मिनटात. तर घरी नक्की ट्राय करा आणि रेसिपी आवडल्यास लाईक अँड शेअर करायला विसरू नका.